आज दुपारी ना एक 11:30-12च्या दरम्यान ना मला एक कॉल आला आणि त्या लगेच असं छान सोबर बोलत होता तो व्यक्ती फोनवरती. आणि फोन आल्याला मॅडम ऐका ना, माझ्या मिस्टरांचं नाव घेतलं आणि सांगितले की त्यांच्या नंबरवरती मी 13,000 रुपये पाठवत होतो पण ते जात नाहीयेत आणि त्यांनी मला तुमच्या नंबरवरती पाठवायला सांगितलेत. पाठवू का? तर ऐका मी पाठवतोच तुम्हाला, म्हणजे विचार करायला पण वेळ दिला नाही. आणि कॉल चालूच राहू दे तुमचा, मी लगेच पाठवतो. बघा तुम्हाला हाच नंबर आहे का? कन्फर्म केला, नंबर बघितला आणि लगेच मग मला 1 रुपये पाठवला. तर 1 रुपये क्रेडिटेडचा मेसेज आला. मग मी बोलले हा आलेत. तर लगेच मी 10,000 पाठवतो आता बोलले. मग लगेच त्यांनी मला 10,000 रुपये पाठवले. तर मी आलेत का म्हणलं हा आलेत 10,000 रुपये. मग लगेच मला बोलली की आता वरचे 3,000 पाठवतो, फोन चालूच राहू दे, कट नका करू. त्यांनी मला 30,000 पाठवले. 30,000 पाठवल्यानंतर मी पण बघितलं, अरे बापरे म्हटलं 30,000 आलेत. तर लगेच म्हटले मॅडम सॉरी 3,000 पाठवायचे, 30,000 आलेत, तुम्ही मला उरलेले 27,000 रुपये मला रिटर्न पाठवा लगेच. कॉल चालू राहू दे. मी तोपर्यंत लगेच अकाउंटला गेले आणि बघितलं तर माझ्या अकाउंटला इन जे काय पैसे होते तेवढेच होते, त्यात काही ऍडिशनल झाले नव्हते. इकडे मेसेज तर येत होता. मग मला कळालं की बाबा आपल्या अकाउंटला तर पैसे येत नाही आहेत, म्हणजे कदाचित हा काय चाललंय, म्हणजे फ्रॉडच असेल. तर मी म्हटलं की ठीक आहे, म्हटलं मी पाठवू शकत नाही, म्हटलं माझ्या अकाउंटला पैसेच आलेले नाहीयेत. नाही मॅडम आलेत. मी म्हटलं खोटं बोलू नका, माझ्या अकाउंटला पैसे आलेले नाहीयेत म्हटलं. तर लगेच मी इकडून फोन कट केला आणि मिस्टरांना लावलं. तर ते बोलले की मी कुणालाही काही सांगितलेलं नाहीये किंवा मला कुठलेही पैसे येणार नव्हते. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की आपण गडबडीत असतोय, सगळं आपल्याला माहित असतंय, फ्रॉड चालू आहे, सगळीकडे स्कॅम चालू आहे, लोक फसवतात, सगळं माहित असते. पण आपण गडबडीत असल्यानंतर आपल्या हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाहीत. आपण पटकन बघतोय, पाठवून देतोय. हा व्हिडिओ केला कारण मी सुद्धा आज ते केलं असतं, माझ्या अकाउंटला ऑलरेडी पैसे नव्हते, हे नशीब. पण असते तर पटकन माझ्या डोक्यात आलं नसतं आणि मी पाठवलेही असते. मी एवढी शिक्षित असून जर माझ्या बाबतीत होऊ शकते, तर आपण कित्येक जण आहेत ज्यांना मोबाईलमधलं काय कळत नाही, काही छोटे छोटे मेसेज आले तरी घाबरतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ की गडबडीच्या वेळेला कुठलाही फोन येऊ दे, ते पारंगत आहे, तुम्हाला विचार करायला सुचायला काही वेळ देत नाहीत. म्हणून काळजी घ्या. फ्रॉड चालू आहे, स्कॅम चालू आहे, हे फक्त माहीत असून उपयोग नाही, पण त्यावेळेला ज्यावेळेला आपल्यासोबत होतंय त्यावेळेला ते समजून घ्या आणि तो विचार करा. धन्यवाद.